जयडी आवडत होती ना, तर मग तिच्या सगळं लगीन करायचं होतं की. शीतल संग लगीन करायचं आणि जयडीचा संसार मोडून तिला बी घरात आणायचा डाव आहे तुमचा. मला तर वाटते ना, ती व्हिडिओ तुम्हीच काढून पाठवला असेल आणि मुद्दाम माझ्या पुरीच्या आयुष्याची वाट लावली. हो, किती जणींना नारावलंय तुम्ही आणि किती जणांच्या आयुष्याची वाट लावणार आहे तुम्ही. बस ना मी. हो, काही बी काय बोलताय. हे असं काही बी करणार नाहीत. आणि जेडीवर जे काय झालं त्याबद्दल मलाही वाईट वाटतंय. तो व्हिडिओ तर त्यांनी नक्कीच शूट नाही केला. म्हणजे ज्यांनी कुणी केलंय तो हिटलंच कोणतर असणार. जेडी, अगं माझ्या नवऱ्यावर कोणी खोटे आरोप केले मी कसं सहन करणार. त्यांच्या चारित्र्यावर कोणी संशय घेतलेला मी सहन करून घेणार नाही. ए, तू शांतपणे शिकू नका. आज आलीस तू माझ्या घरात लय चुरू बोलायचं नाही सांगून ठेवते. पुष्पे, काय माझं घर लावलेस ग? हा, काय रात घेऊन आलीस वे घर? एक लक्षात ठेव पुष्पे, अर्ध घर आज्याच्या नावावर, अर्ध घर जयडीच्या नावावर आहे. पुष्पे, आता जर घरानं बोलशील ना तर थोबड रंगवीन, लक्षात ठेव. घ्या बघा, कुठल्या घराबद्दल बोलताय तुम्ही? हा, ही घर माझं आहे आणि माझंच राहणार आहे. अजिंक्यने ही घर माझ्या नावावर लिहून दिलंय. चला चालू पडायचं समजेन. या मम्मी, अगं तू कुणाची शिक्षा कुणाला देतेयस? जेडे तू गप्प बस. तुझ्या आयुष्याचं वाटोळ केलं ह्यांनी. अगं पुष्पे, का सारखं काय बोलतेस? काय केलं की त्यानं? त्यांच्यामुळेच घडतंय समज. ह्या घरात मला अजिंक्य नकोय. ह्या घराची मालकी नाही मी. तुम्हाला जर राहायचं असेल ना तर इज्जतीत राहायचं, नाहीतर बॅगा भरायच्या आणि चालू पडायचं. उगाच रागाच्या भरात काय बी बोलू नकोस. मी पूर्ण शुद्धीतच बोलतेय. इथं मी आणि माझी लेक राहू. अर्ध घर तिचं आहे आणि अर्ध घर माझं आहे. ए नवरा बायको, दोघांनी बी चालू पडायचं. आणि तुम्हाला बी जर जायचं असेल ना तर तुम्ही बी जावा. मला उलट बोलायची काय शिक्षा असती ना ही कळलं आता. मम्मी, अर्ध घर माझ्या नावावे आणि माझ्या हिश्श्यातील घरात अजिंक्य आणि शीतल राहतील माझ्या बरोबर. जेडे काय बोलतेस कळतंय का तुला? मी काय बोलते ते मला चांगलंच कळते. अगं पण मम्मी तुला कळ ना, तुला मोठी चूक करतेस. अगं तुझा विचार करून समजा करते मी आणि मी चूक करते. माझा विचार करते असे चांगले. अगं पण तू वड्याचं तेल वांग्याव का काढतेस? माझं म्हणणं
तुला तुझा राग शांत झाल्यावर नक्की पटेल. म्हणजे तू ठरवलंयस तर वय समाधान्या काय चाललंय रे आपल्या घरात? तू शांत हो. पुष्पीला समजून घे. अगं आईचं काळीज आहे तिचं. अरे पण तू शांत राहा. आराम कर. आजा तुम्ही दिवसभर थकला असाल, जावा आराम करा. पोरांची गाठी सोडायची राहिली बघ. आत्ता फक्त गाठ सोडते, पुढं बघा काय काय करते ते. म्हणलं होतं ना मी, तुम्हा दोघांना जवळ येऊ देणार नाही. उषा हा काय झालं? काय नाही, तुम्हाला गोळ्या घ्यायच्यात ना, पाणी घेऊन येते. थांब. अहो आले की. काय झालंय? अहो काय नाही, बोल. काय नाही हो, शीतलची आठवण येते. खोटं बोलतेस तू. तुझ्या डोळ्यातलं पाणी आहे ना, त्या आठवणीचं नाही. मला शीतलची लई काळजी लागत राहिली. का? आपल्या पोरीचा संसार सुखाचा होईल का नाही याचीच काळजी लागून राहिली. कवा कवा असं वाटतंय की आपला निर्णय चुकला तर नाही ना. कुठला निर्णय? अजिंक्य संकट शीतलचं लग्न लावून द्यायचा. तिच्या हट्टापायी आपण या लग्नाला तयार झालो, पण मला असं वाटतंय की आपण जर असं कठोर झालो असतो तर तिचं लग्न दुसरीकडे लावून द्यायला पाहिजे होतं का काय. आपण तिच्या मनासारखं वागलो असलो तरी तिच्या सुखाचाच विचार केला होता. असं काय नाही की ती म्हणाली म्हणून अजिंक्य बरोबर तिचं लग्न लावून मोकळं झालं. अजिंक्य कसा आहे, तो काय आहे हे आपल्याला माहिती होतं म्हणून आपण तयार झालो. आणि जोर जयश्री येत नव्हती तोवर सगळं व्यवस्थित चाललेलं होतं. आणि आता ती आली म्हणून आपण दोष द्यायचा? आपण आपल्या निर्णयावर ठाम असायला पाहिजे. येणाऱ्या प्रत्येक संकटाला आपण तोंड द्यायला पाहिजे.